सगळ्यात पहिले तर तुम्ही तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर जे फोटो पाहताय हे फोटोज आहेत ते तुम्ही फक्त एकाच मिनिटाच्या आत आहे ते बनवू शकता। म्हणजे की तुमचा साधा जर फोटो असेल तर त्यात तुम्ही एकदम प्रोफेशनल पद्धतीतून सिनेमॅटिकमध्ये ते त्याला कन्वर्ट करू शकता। सर्व इफेक्ट असतील किंवा कोणत्याही गोष्टी असतील त्या सर्व गोष्टी त्या फक्त एकाच क्लिकमध्ये ते बनवू शकता। जसं की तुम्ही कुठेही बाहेर एखादा फोटो क्लिक केला असेल आणि तो जर ब्लर आला असेल किंवा तुम्हाला त्यात जर बॅकग्राऊंड जे काय ते जर व्यवस्थित नसेल, जर तुम्हाला बॅकग्राऊंड आहे ते सिनेमॅटिकमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर आजचा व्हिडिओ तो लास्टपर्यंत नक्की पहा। सर्व काही गोष्टी मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे। अशा प्रकारचे फोटोज आहेत ते तुम्ही एआयच्या मदतीतून तर बनवू शकता, पण मी आज तुम्हाला नवीन एक ॲप सांगणार आहे। ह्या ॲपच्या मदतीतून तुम्ही एकदम प्रोफेशनल पद्धतीतून असे फोटोज आहेत ते बनवू शकता। कसे बनवायचे, काही गोष्टी ॲड करायच्या, सर्व काही डिटेल्समध्ये सांगणार आहे। यामुळे व्हिडिओ तो लास्टपर्यंत नक्की पहा। चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉन प्रेस करा, अजिबात विसरू नका। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जा आणि सर्व काही डिटेल्समध्ये असेल ते जाणून घेऊ। सगळ्यात पहिले तर गॅलरीमध्ये जर गेलो, आता बघू शकता मी जे की फोटोज आहेत अशा प्रकारचे ते एडिट केलेले आहेत। यात बघू शकता बॅकला तुम्ही जे काही बॅकग्राऊंड आहे एकदम जबरदस्त सिनेमॅटिकमध्ये बॅकग्राऊंड आहे ते मी क्रिएट केलेलं आहे आणि अशा प्रकारे भरपूर सारे फोटोज आहेत हे बघू शकता। त्यानंतर हा फोटो बघू शकता एकदम जबरदस्त लाईट इफेक्ट सुद्धा यात मी मारला आहे, म्हणजे की तुम्हाला काही सुद्धा करायचं गरज नाही। मी सांगतो या स्टेप तुम्हाला फक्त लास्टपर्यंत नक्की फॉलो करायचे आहेत। त्यानंतर तुमचा कोणताही साधा फोटो असेल, तुम्ही आउटडोअर काढला असेल किंवा कुठे बाहेर जर तुम्ही फोटो जर तुम्ही काढला असेल आणि त्या फोटोमध्ये अशा प्रकारे तुम्हाला जर इफेक्ट्स ॲड करायचे असतील तर तुम्ही एका क्लिकमध्ये ते करू शकता। ओके, आता बघू शकता हा फोटो बघू शकता एकदम जबरदस्त जी केला आहे। त्यानंतर हा फोटो बघू शकता, त्यानंतर हा बघू शकता, अशा प्रकारे भरपूर सारे फोटो केले। हा फोटो बघू शकता अशा प्रकारचा फोटो होता आणि त्याला इफेक्ट मारून अशा प्रकारे ते आपण कन्वर्ट केलेला आहे। जसं की आता हा बघू शकता अशा प्रकारे फोटो केला आहे आणि यात जी काय झूम केलं तर क्वालिटी सुद्धा बघू शकता जबरदस्त आहे ते तुम्हाला दिसत आहे। याला तुम्ही जे वेगळ्या प्रकार सुद्धा ते एडिट करू शकता। आता याला जे काही फोटोज आहेत ते तुम्ही बैठे याला सिनेमॅटिकमध्ये कशा प्रकारे कन्वर्ट करायचे तुम्हाला सांगतो। याच्यासाठी सगळ्यात पहिले तर तुम्हाला प्ले स्टोअर जायचं आणि येथे जे काय सगळ्यात पहिले माझं इंटरनेट असेल ते मी इथून ऑन करून घेतो आणि इथे सर्च बारमध्ये जाऊन फक्त तुम्हाला लाईट रूम सर्च करायचं आहे। जसं की आता बघू शकता इथे लाईट रूम जी काय असेल बघू शकता लाईट रूम तुम्हाला इथे बघायला भेटेल। लाईट रूम आहे ते सर्च करा आणि ही जी काही लाईट रूमची ॲप आहे ती तुम्हाला इन्स्टॉल करायची। आता अपडेट आलं आहे ऑलरेडी, मी आता अपडेट काही करत नाही, पण तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। इन्स्टॉल केल्यानंतर जी काही लाईट रूमची ॲप असेल ती मी इथून ओपन करून घेतो। ओपन केल्यानंतर जे काही परमिशन्स मागेल सगळ्या परमिशन्स अलाव करून द्यायच्यात। अलाव केल्यानंतर महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला प्रीमियर जर यूज करायचं असेल तर तुम्ही पैसे पे करून प्रीमियर आहे ते यूज करू शकता। त्यानंतर गोष्ट अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस गॅलरी आहे ती ओपन होऊन जाईल। मी थोडीशी गॅलरी आहे ती ब्लर केलेली आहे। त्यानंतर तुम्हाला मी ज्या काही प्रिसेट देणार आहे, ओके, प्रिसेट सगळ्यात पहिले तर समजून घ्या। प्रिसेट म्हणजे काय बऱ्याचशा जणांना माहिती नसेल, तुम्हाला सांगतो कसं असतं की प्रिसेट एक असते ती पूर्णपणे एडिटेबल असते, ती तुम्हाला फक्त आहे ती लाईट रूममध्ये ॲड करायची असते। ॲड केल्यानंतर थ्री लाईनवर क्लिक करून फक्त त्या प्रिसेटच्या सेटिंग कॉपी करून तुमच्या फोटोवर अप्लाय करायचे असतील। ही संपूर्ण प्रोसेस मी सांगणार आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला इथून एक प्रिसेट असेल ती मी इथून ॲड करून घेतो। जसं की रँडमली मला प्रिसेट पाहिजे, ही प्रिसेट जर मला पाहिजे असेल तर मी इथून त्याला ॲड करून घेतो। ओके, प्रिसेट सगळ्यात पहिले तर तुम्हाला सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचं। त्यानंतर तिथे थ्री लाईनवर क्लिक करायचं। थ्री लाईनवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो इथे काय होतं की कॉपी सेटिंगचा ऑप्शन आहे तो तुम्हाला लगेच बघायला भेटत नाही। याच्यासाठी काय करायचं, एक 5 ते 10 मिनिटात कॉपी सेटिंगचा ऑप्शन आहे तो तुम्हाला बघायला भेटेल। त्यानंतर कॉपी सेटिंगवर क्लिक करायचा आणि महत्त्वाची गोष्ट आहे इथे काही सुद्धा चेंज करायचं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। जसं आहे तसं ठेवायचं, फक्त इथे डन बटन भेटेल यावर क्लिक करा। तुमच्या सेटिंग्स आहेत तो कॉपी झाले ते बघू शकता सेटिंग कॉपी। त्यानंतर बॅक घ्या आणि तुमचा जो फोटो एडिट करायचा तो फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचा। जसं की आता रँडमली आपण हा फोटो आहे तो ॲड केला आहे। त्यानंतर ते थ्री लाईनवर क्लिक करा आणि त्यानंतर आता बघू शकता इथे लगेच आहे ती कॉपी पेस्टचे कोणतेच ऑप्शन तुम्हाला इथे दिसत नव्हते, तर आता बघू शकता पेस्ट सेटिंगचा ऑप्शन आहे तो आलेला आहे। तर इथं पेस्ट सेटिंगवर क्लिक करा बस। त्यानंतर फोटो बघू शकता कशा प्रकारे तो झालेला आहे। जसं की नॉर्मली अशा प्रकारे आपला फोटो होता, त्यानंतर अशा प्रकारे एडिट झाला आहे। अशा प्रकारे तुमचा कोणताही फोटो असेल ते तर तुम्ही इथे अशा प्रकारे सिनेमॅटिकमध्ये कन्वर्ट करू शकता। आता आपण अशा प्रकारे केला, याला जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर इथून मी बॅक येतो। बॅक आल्यानंतर मी दुसरी प्रिसेट तुम्हाला देणार आहे। ओके, प्रिसेट कुठे भेटतील लास्टला सांगणार, त्यामुळे व्हिडिओ तो लास्टपर्यंत नक्की पहा। त्यानंतर मला जर समजा जर आता ही मला प्रिसेट आवडली तर ती प्रिसेट मी ॲड करतो। ॲड केल्यानंतर ते थ्री लाईनवर क्लिक करायचं। आता बघू शकता इथे तुम्हाला कॉपी सेटिंग पेस्टचा ऑप्शन आहे ते अजून दिसत नाहीत। 5 ते 10 मिनिटात तुम्हाला इझिली ती येऊन जातात। त्यामुळे काय ते जी काही तुम्ही जर म्हणत असेल तुम्हाला कॉपी पेस्ट स्टार्टिंगला दिसणारच नाही ते ऑप्शन, पूर्णपणे बॅक याचा क्लोज करायचा, पुन्हा ओपन करून प्रयत्न करायचा। ओके, त्यानंतर इथे तुम्हाला बघू शकता कॉपी सेटिंगवर क्लिक करा आणि सेटिंगचं कॉपी करून घेतो। कॉपी केल्यानंतर जो फोटो आपण ॲड केला, जसं की आता हा फोटो आपण ॲड केला, रँडमली असा फोटो होता। ओके, त्यानंतर एडिट केल्यानंतर तुम्ही फोटो बघू शकता जी की अशा प्रकारे स्टार्टिंगचा फोटो होता आणि एडिट केल्यानंतर अशा प्रकारे झाला। त्यानंतर आता मी काय करतो इथे थ्री लाईनवर क्लिक करायचा आणि पेस्ट सेटिंगच्या ऑप्शनवर क्लिक करून सेटिंग पेस्ट केला
आता फोटो तुम्ही बघा, तुमच्याबरोबर लाईव्ह प्रूफ आहे, एकदम सिनेमॅटिकमध्ये फोटो आहे तो तुमचा रेडी झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचा कोणताही फोटो असेल, तुमचा स्वतःचा फोटो असेल किंवा दुसरा कोणताही असेल, जसं की आता रँडमली माझा स्वतःचा फोटो आहे तो सुद्धा तुम्हाला मी दावतो, जसं की ऑलरेडी इथे मी ॲड केला, जसं की बघू शकता हा फोटो आहे. ओके, नॉर्मल तुम्हाला स्टार्टिंगचा फोटो सुद्धा दावतो कशा प्रकारे होता. बघू शकता अशा प्रकारे स्टार्टिंगचा फोटो होता, त्यानंतर त्याला अशा प्रकारे केला. त्यानंतर मी आता बघू शकता इथे पेस्ट सेटिंग करून घेतो. बघू शकता ऑलरेडी मी पेस्ट केलं, पण तुम्हाला मी आता दावतो. ओके, त्यानंतर दुसरी मी प्रिसेट कॉपी करतो, म्हणजे तुम्हाला लगेच समजेल. जसं की आता ही प्रिसेट आहे. ओके, तर याला इथे 3 लाईनवर क्लिक करतो आणि ह्या प्रिसेटच्या सेटिंग्स असतील त्या कॉपी करून घेतो आणि इथून बॅक येतो आणि त्यानंतर जो आपला फोटो होता तो मी अशा प्रकारे तो ॲड करतो. त्यानंतर इथे 3 लाईनवर क्लिक करायचा आणि पेस्ट सेटिंग करून घेतो. आता बघू शकता फोटोमध्ये बदल झाला. अशा प्रकारे तुम्ही तुमचा कोणत्याही फोटोमध्ये ती एकदम सिनेमॅटिक कलर ग्रेडियंट आहे ते एका क्लिकमध्ये ते करू शकता. आता हे प्रिसेट तुम्हाला भेटतील कुठं, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक भेटेल, त्या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि आपल्या टेलिग्रामला जॉईन करून घ्यायचं आहे. मी भरपूर वेळा तुम्हाला सांगितलं की टेलिग्रामला नक्की जॉईन करून घ्यायचं. जसं की आता टेलिग्राम मी आहे ते ओपन करून घेऊन तुम्हाला दावतो. इथं बघू शकता हे आपलं टेलिग्रामचं पेज आहे. टेलिग्रामला सगळ्यात पहिले तर तुम्हाला जॉईन करून घ्यायचं आहे. जसं की बघू शकता हे टेलिग्राम आहे. आता बघू शकता 1560 जी काही ते आपले सबस्क्राईब टेलिग्रामवर आहेत. तुम्हाला येथे टेलिग्रामला जॉईन करून घ्यायचं आणि येथे तुम्हाला सर्व प्रॉम्प्ट्स आहेत ते अशा प्रकारे इथे बघायला भेटतील. फोटोज काही सर्व गोष्टी असतील त्या सगळ्या तुम्हाला येथे बघायला भेटणार आहेत. येथून फक्त तुम्हाला ज्या मी प्रिसेट दिलेत त्या प्रिसेट डाउनलोड करून घ्यायच्यात आणि फ्रीमध्ये इथे तुम्ही यूज करू शकता. यासाठी फक्त टेलिग्रामला जॉईन करावं ना, सगळ्यात पहिले तर टेलिग्रामला यायचं आहे, टेलिग्रामला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि सर्वात इम्पॉर्टन्स आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि त्यानंतर टेलिग्रामच्या लिंकवर क्लिक करून टेलिग्रामला सबस्क्राईब करून घ्यायचा आणि इथून तुम्ही सर्व प्रॉम्प्ट्स आहेत ते किंवा जी कोणत्या प्रिसेट असतील किंवा कोणत्याही गोष्टी असतील त्या एकदम फ्रीमध्ये ते घेऊ शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये ते नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये.